काय तुमची पत्रकार परिषद, काय तुमचं म्हणणं आहे आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल? मी MD शेख, अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद। सध्या भारत देशामध्ये लोकसभेचे वारे चालू आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मग ते लोकशाही आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल, प्रत्येक आघाड्यांकडून जागा वाटपाच्या दररोज चर्चा आपण ऐकतो, वाचतो आणि लिहितो। वंचितचे इतके, शिवसेना उद्धव ठाकरे यांचे इतके, शरदचंद्रजी पवार गटाला इतके, काँग्रेस पक्षाला इतके, मग राजू शेट्टी गटाला इतकं, हे सगळीकडे वाटावाटी चालू आहे आणि त्यांच्यामध्ये अजून एकमत झाल्याचं काही दिसून येत नाही। मला असं म्हणायचं आहे, प्रत्येकांच्या जागा एकमेक सांगतायत आणि मागतायत। अल्पसंख्याक समाजाची जागा कुठे, हा माझा प्रश्न आहे। भारत देशामध्ये अल्पसंख्याक 32% आहे। अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या भारत देशामध्ये जर पाहिली गेली तर 40 ते 42 कोटीच्या आसपास आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पसंख्याक समाज 3 कोटीच्या आसपास आहे। मग महाराष्ट्र राज्यामध्ये आता जे सध्या महाविकास आघाडी असो किंवा इतर पक्ष असो, त्यांना अल्पसंख्याक समाजाच्या मतदानाची आवश्यकता नाही का? कारण अल्पसंख्याक समाजाबद्दल इतक्या जागा ठेवल्या असं ऐकावयास आतापर्यंत मिळत नाहीये। शरदचंद्रजी पवार हे चाणक्य नेते आहेत, त्यांच्या शब्दातून सुद्धा कुठं ऐकावयास मिळालं नाही किंवा आपण अल्पसंख्याक समाजासाठी 3 जागा सोडावं, 2 जागा सोडावं, असं अजिबात त्यांना किंवा ते राहुल गांधी असू देत, सोनिया गांधी असतील, या कुणालाही अल्पसंख्याक समाजाची आठवण अजिबात येत नाही। त्यामुळं येत्या 15 दिवसात महाराष्ट्र राज्यामधील चाणक्य म्हणजे बुद्धिवंत, म्हणजे अल्पसंख्याक समाजातील बुद्धिवंत लोकांची एक बैठक लवकरच मी घेणार आहे। त्यात लिस्ट तयार आहे 101 लोकांची, आणि पुढील भूमिका अल्पसंख्याक समाज एक 15 ते 20 दिवसांमध्ये जाहीर करेल। जसं